Hello student, good morning. In the today's session we see the next topic from the syllabus, that is pointer. Pointer म्हणजे काय ते आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. दिस इज द लास्ट टॉपिक फ्रॉम युअर सिलेबस. सो यामध्ये आपण सर्वात पहिले त्याची डेफिनेशन बघणार आहोत. पॉइंटर काय असतं, ओके. आफ्टर दॅट त्याचं यूज काय आहे, का नीड पडली पॉइंटरची, अँड त्याचा डिक्लरेशन डेफिनेशन कशी लिहायची सी प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्राम करताना ते आपण थरोली इथे आज आपण बघणार आहोत. सो सर्वात पहिली गोष्ट, पॉइंटर काय आहे. पॉइंटर हा सेम व्हेरिएबलच असतो. जसं आत्तापर्यंत आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत आलो, सेम लाईक दॅट पॉइंटर इज ऑल्सो वन टाईप ऑफ व्हेरिएबल. पण डिफरन्स काय आहे, जसं नॉर्मल व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो, लाईक इंटिजर ए हा व्हेरिएबल जर डिक्लेअर केला असेल तर इट कॅन स्टोअर द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल डिरेक्टली. बट द पॉइंटर व्हेरिएबल इट यूज टू स्टोअर द ॲड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर न करता ॲड्रेस स्टोअर करतो अनदर व्हेरिएबलचा. मग तो अनदर व्हेरिएबल हा पॉइंटर व्हेरिएबलही असू शकतो किंवा नॉर्मल व्हेरिएबलही असू शकतो. कोणत्याही व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करायचा असेल आपल्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये, तर बाय युझिंग त्या व्हेरिएबलला पॉइंटर व्हेरिएबल असं तुम्हाला डिक्लेअर करणं गरजेचं आहे. सो मग आता पॉइंटर व्हेरिएबलचा यूज तर कळला. इट विल बी पॉइंटिंग द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. बट आता तो कसा यूज करता किंवा ॲड्रेसला पॉईंट कसं करतं ते बघूया. ओके, सो सर्वात पहिले आपण बघूया डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा. इट इज सेम ॲज युअर नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेरेशन, फक्त थोडासा डिफरन्स आहे. त्याचा सिंटॅक्स बघूया. डेटा टाईप स्टार पॉइंटर नेम. पॉइंटर नेम म्हणजेच व्हेरिएबल नेम. सो डेटा टाईप ज्या टाईपचा तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा त्या टाईपचा डेटा टाईप लिहायचा. देन नाव तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त त्याच्या आधी तिथे बघा स्टार दिसतोय, दॅट स्टार इंडिकेट्स की तो तुमचा काय आहे, पॉइंटर व्हेरिएबल आहे. मीन्स याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की हा तुमचा पॉइंटर व्हेरिएबल आहे, कारण आपण नॉर्मल व्हेरिएबल डेटा टाईप अँड देन नेम ऑफ व्हेरिएबल देतो. ओके, आणि इथे एक्झाम्पलमध्ये बघा इंटिजर स्टार पी टी आर. मीन्स इथे स्टार नाही आहे, मीन्स इट इज युअर नॉर्मल व्हेरिएबल, आणि इथे स्टार आहे मीन्स दिस इज युअर पॉइंटर व्हेरिएबल. इथे ते डिफरन्स लक्षात येतो. तर तुम्ही इंटिजर टाईपचा डिक्लेअर करू शकता किंवा कॅरेक्टर टाईपचा, कोणत्याही टाईपचा. आतापर्यंत जितके आपण टाईप्स बघितले, कोणत्याही टाईपचा तुम्ही व्हेरिएबल ॲज अ पॉइंटर व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करू शकता. आफ्टर दॅट आता आपण बघूया, आफ्टर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल तो त्या दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस कसा पॉईंट आउट करतो. तर त्यासाठी परत सिंटॅक्स आहे, असाइनिंग द डेटा टू द पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस असाइन करण्यासाठी सिंटॅक्स बघूया. तर सिंटॅक्स आहे पॉइंटर व्हेरिएबल नेम, जे आत्ता आपण डिक्लेअर केले ते नाव विदाऊट स्टार. ओके, डिक्लेरेशनला स्टार असतो, बट जेव्हा असाइन करतो त्यावेळेस स्टार द्यायची गरज नाही आहे. सो सिंटॅक्स इज पॉइंटर व्हेरिएबल नेम, ओके, इक्वल्स टू अँड इज द ऑपरेटर विच पॉइंट्स टू द ॲड्रेस. ओके, ॲड्रेसला पॉईंट करण्याचं काम करतो. ॲम्परसेंड ऑपरेटर सी हिअर अँड पुढे व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम म्हणजे आता हे कोणतं व्हेरिएबल नेम असणार आहे, जे तुमचं नॉर्मल व्हेरिएबल असेल किंवा पॉइंटरचा दुसरा व्हेरिएबल असेल की ज्याला तुम्हाला पॉईंट आउट करायचं आहे. सो इथे एक्झाम्पल थ्रू अजून तुम्हाला क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल इंटिजर स्टार ए. बघा, इंटिजर टाईपचे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे, एक ए आणि एक बी. ए जो आहे तो पॉइंटर व्हेरिएबल आहे. जेव्हा मेमरीमध्ये त्याला अशी लोकेशन अलोकेट होईल त्यावेळेस त्याच्यात काहीच नसणार आहे. जेव्हा बी अलोकेट होईल, बीमध्ये आपण 10 व्हॅल्यू इनिशलाइज केली, सो असाइन केलेली व्हॅल्यू बीच्या मेमरी लोकेशनमध्ये प्लेस्ड होऊन जाईल. आता नंतर आपण स्टेटमेंट लिहिले ए इक्वल्स टू ॲड्रेस ऑफ बी. म्हणजे ए हा तुमचा पॉइंटर व्हेरिएबल आहे, इक्वल्स टू असाइन केलं काय, ॲम्परसेंट ऑपरेटर. ॲम्परसेंट ऑपरेटरचा यूज काय, इट पॉइंट्स टू द ॲड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन. ज्या व्हेरिएबलचं नाव देऊन ॲड्रेस ऑपरेटर यूज केला त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसला तो व्हेरिएबल पॉईंट आउट करतो. सो ॲड्रेस ऑफ बी असाइन केला आहे एला, म्हणजे ए काय करेल, कोणाला पॉईंट आउट करेल, बीच्या ॲड्रेसला. आता बीच्या ॲड्रेस समजा व्हॅल्यू आहे 10, बट ॲड्रेस असेल 1001 मेमरी लोकेशनवरती बी स्टोर्ड असेल. तर बीचा जो ॲड्रेस आहे 1001, तो ए काय करेल,
एक एला असाइन केला जाईल. मीन्स एमध्ये आता काय व्हॅल्यू जाईल 1001. अशा पद्धतीने ए जर 1001 असाइन करतोय, ओके, ए ॲड्रेस 1001ला पॉईंट करतोय, मीन्स त्या ॲड्रेसवरती असणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहे त्या सगळ्या एला काय करता येतील, ॲक्सेस करता येतील. अँड दॅट इज द वे ऑफ पॉइंटर. पॉइंटर काय करतो, डायरेक्ट व्हॅल्यू ॲक्सेस न करता एखाद्या व्हेरिएबलच्या आधी ॲड्रेसला पॉईंट आउट करतो आणि मग त्यातल्या सगळ्या थिंग्सला काय करतो, तो ॲक्सेस करतो. तर असा यूज आहे पॉइंटरचा. तर आपण ॲड्रेस पॉईंट आउट कसा करायचा ते बघितलं. पॉइंटर व्हेरिएबल नेम इक्वल्स टू ॲम्परसेंट ऑपरेटर आणि ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस घ्यायचा आहे त्या व्हेरिएबलचं नाव, लाईक ए इक्वल्स टू ॲड्रेस ऑफ बी. आता नेक्स्ट बघूया अजून एक एक्झाम्पल. INT स्टार पी मीन्स पी इज युअर पॉइंटर व्हेरिएबल, सी हिअर, अँड क्वांटिटी इक्वल्स टू 20. क्वांटिटी इज युअर नॉर्मल व्हेरिएबल विच कंटेनिंग द व्हॅल्यू इन टू द मेमरी लोकेशन दॅट इज 20 व्हॅल्यू त्यांनी काय केली आहे, स्टोअर केली आहे क्वांटिटी व्हेरिएबलनी. त्याचा ॲड्रेस समजा आहे 500. देन पी इक्वल्स टू ॲम्परसेंट ऑफ क्वांटिटी. पीला ॲड्रेस क्वांटिटीचा असाइन होतो. मीन्स पीमध्ये काय व्हॅल्यू असणार आहे मग 500. दॅट इज द ॲड्रेस ऑफ मेमरी लोकेशन ऑफ क्वांटिटी व्हेरिएबल. तर अशा पद्धतीने आपण पॉइंटर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकतो टू द अनदर व्हेरिएबल. सो हा झाला तुमचा एक नॉर्मल यूज. आता आपण मेन फंक्शनमध्ये बघूया की कसा पॉइंटर व्हेरिएबल यूज केला जातो बाय यूजिंग प्रोग्राम. सो हिडर फाईल डिक्लरेशन, देन मेन फंक्शन. एक नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केला व्हॅल्यू नावाचा, INT व्हॅल 100. ओके, 100 ही व्हॅल्यू त्याला असाइन केली. जेव्हा तो मेमरीमध्ये व्हॅल जागा क्रिएट करेल स्वतःची, त्यावेळेस त्याच्यात डायरेक्ट 100 ही व्हॅल्यू असाइन होईल आणि त्याचं लोकेशन ॲड्रेस फॉर एक्झाम्पल काहीही असू शकतो, 501. ओके, देन आता आपल्याला त्या सर्व ॲड्रेस, व्हॅल्यू, लोकेशन, ॲड्रेस प्रिंट करून बघायचं आहे. सो आपण प्रिंटएफ फंक्शनचा यूज केला. प्रिंटएफ %u ॲम्परसेंट व्हॅल्यू. %u ॲम्परसेंट व्हॅल्यू डिस्प्ले केल्यानंतरून ॲड्रेस डिस्प्ले होईल तुम्हाला. %d व्हॅल्यू डिस्प्ले केल्यावर तुम्हाला काय प्रिंट होईल, व्हॅल्यू प्रिंट होईल त्या लोकेशनची. आणि %d स्टार ॲम्परसेंट व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही स्टार देणार तर त्यावेळेस व्हॅल्यू हा जो व्हेरिएबल आहे त्याच्या ॲड्रेसवरची व्हॅल्यू प्रिंट होईल. म्हणजे व्हॅल्यू व्हेरिएबलचा ॲड्रेस 501 असेल, पहिले तो ॲड्रेसला पॉईंट आउट करेल आणि स्टार थ्रू तो त्याच्या व्हॅल्यूला पॉईंट आउट करेल आणि मग ती व्हॅल्यू प्रिंट होईल. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेनी तुम्हाला तुमच्या व्हेरिएबलचे ॲड्रेस, व्हॅल्यू काय प्रिंट करायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, नाव हे झालं पॉइंटरचं डिक्लरेशन अँड यूज ऑफ पॉइंटर इन युअर प्रोग्राम. नाव वी सी द पॉइंट व्हाय वी यूज पॉइंटर. आपल्याला पॉइंटर यूज करण्याची गरज का पडली. सो सर्वात पहिला पॉईंट आहे टू रिटर्न मोर दॅन वन व्हॅल्यू फ्रॉम अ फंक्शन. फंक्शनमधून ज्या वेळेस आपल्याला मोर दॅन वन व्हॅल्यू रिटर्न करायच्या असतात, ओके, तर त्या व्हॅल्यू रिटर्न करताना जसं आपण पॅरामीटर पास करत होतो, पास केल्यानंतर व्हॅल्यू आपण रिटर्न करत होतो टुवर्ड्स द मेन फंक्शन, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण एकच व्हॅल्यू रिटर्न करत होतो. जर तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज रिटर्न करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला पॉइंटरचा यूज होतो. आफ्टर दॅट सेकंड यूज ऑफ पॉइंटर इज टू पास ॲरे अँड स्ट्रिंग मोर कन्व्हिनियंटली फ्रॉम वन फंक्शन टू अनदर. ॲरे किंवा स्ट्रिंग जर पास करायचे असतील एखाद्या फंक्शनला किंवा मोर दॅन वन फंक्शनला व्हेरी इझी वे, त्यावेळेस पॉइंटरचा यूज होतो. थर्ड आहे टू मॅनिप्युलेट ॲरेज मोर इझिली बाय मुव्हिंग पॉइंटर्स टू देम इन्स्टेड ऑफ मुव्हिंग ॲरेज देमसेल्फ. ॲरेला जर तुम्हाला ॲरेवरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहे, मॅनिप्युलेट म्हणजे मॅनिप्युलेशन, ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल, ओके, मुवमेंट न करता त्या लोकेशनची, तर त्यावेळेस आपल्याला पॉइंटरचा यूज केला जातो. तर आपण अरिथमॅटिक ऑपरेशन बघणार आहोत पॉइंटरवरती, तर तेव्हा तुम्हाला ह्या ॲडव्हान्टेज किंवा ह्या यूजचा तिथे वापर केलेला लक्षात येईल. देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही डायनॅमिक मेमरी अलोकेशन करण्यासाठी पर्टिक्युलर व्हेरिएबलला पॉइंटरचा यूज करता. आता डायनॅमिक मेमरी लोकेशन म्हणजे काय, त्याचं इथे एक एक्झाम्पल देते मी.
आतापर्यंत तुम्ही इंटीजर टाईपचा एक ॲरे डिक्लेअर करत होता, ॲरे 50. ओके. आणि तुम्ही रन टाईम त्यामध्ये व्हॅल्यू घेत असताना जर त्यामध्ये फक्त तुम्ही 10 व्हॅल्यू घेत असाल तर उरलेले इथे आपण साईज 50 दिली, 50मधून 10च व्हॅल्यू घेत आहे तर 40 ज्या काही लोकेशन्स आहेत तिथे तुम्हाला 0 किंवा गार्बेज व्हॅल्यू मिळते स्टोअर केलेली. पण नेक्स्ट व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतरून तो व्हेरिएबल पूर्ण 50 साईजच्या पुढे तुमचा असाईन होतो मेमरीमध्ये. स्टील तुम्ही 10 व्हॅल्यूज घेताय एक्झिक्यूट करताना, म्हणजे उरलेले 40 मेमरी लोकेशन वेस्टेज जात आहे. पण तुम्हाला रन टाईम कळते की तुम्हाला एवढं 50 व्हेरिएबलची गरज नाही पडणार आहे. ओके. म्हणजे इथे काय होतं, मेमरी वेस्टेज होते. हा झाला फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जर तुम्ही आधीच त्याला कमी मेमरी असाईन केली ॲरेला एखाद्या डिक्लरेशन करताना, म्हणजे 50 न करता बाय इनिशियलीच तुम्ही समजा 5 किंवा 10च साईज दिली. ओके. बट रन टाईम आपल्याला 5पेक्षा जास्त व्हॅल्यू त्यामध्ये स्टोअर करायचे असते, तर मग त्यावेळेस 10 व्हॅल्यूंची गरज असेल, बट साईज 5 दिल्यामुळे पुढच्या 5 व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही, का आता आपल्याला मेमरी स्पेस जास्त वेस्टेज करायची नव्हती म्हणून आधीच कमी दिली. बट रन टाईम समजलं की आता आपल्याला कमी घेऊन चालणार नाही, आपल्याला नीड जास्त आहे. तर त्यावेळेस तुम्ही आउटपुट स्क्रीनवर असताना परत तुम्हाला प्रोग्राम एंड करून मेन प्रोग्राम स्क्रीनवर यावं लागतं आणि मग प्रोग्राममध्ये चेंजेस करावे लागतात. ओके. जितकी व्हॅल्यू पाहिजे, मीन्स एखाद्या वेळेस तुम्हाला इनपुट किती आहे मिळणार आहे क्लायंटला ते फिक्स नसणार, मग त्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात. तर मग तिथे तुमचा युजर फ्रेंडली प्रोग्राम होत नाही. तेच जर तुम्ही डायनॅमिकली मेमरी अलोकेट केली एखाद्या व्हेरिएबलला, डायनॅमिकली म्हणजे रन टाईम, जेव्हा तुम्ही आउटपुट स्क्रीनवर असाल त्यावेळेस तुम्हाला जितक्या व्हॅल्यू हव्या आहेत त्यानुसार तुम्ही पुढच्या व्हॅल्यूंना रन टाईमच विचार करून इनपुट दिलं तर तुमचा मेमरी वेस्टेजचा जो पॉईंट आहे तो इथे रिमूव्ह होईल. अँड दॅट्स वाय वी आर यूज पॉइंटर. पॉइंटरचा यूज करून आपण डायनॅमिक मेमरी अलोकेट करू शकतो एखाद्या व्हेरिएबलला. सो हा बेटर यूज आहे ऑफ पॉइंटर. अँड लास्ट यूज ऑफ पॉइंटर इज टू क्रिएट कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर such as linked list where one data structure must contain reference to other data structure. जिथे आपण डेटा स्ट्रक्चर डिफरंट यूज करतो, एकमेकांचा यूज करून डेटा स्ट्रक्चरमध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो, त्यावेळेस आपल्याला पॉइंटरचा यूज होतो. तर अशा पद्धतीने मल्टिपल थिंग्समध्ये पॉइंटरचा यूज होतो. अँड बिकॉज ऑफ पॉइंटर तुमचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस पण आहे. तर आपण आता ॲडव्हान्टेजेस बघूया. First advantage is a pointer enables us to access a variable that is defined outside the function. आउटसाइड द फंक्शन जरी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर्ड असेल तर त्याला यूज करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी पॉइंटर आपल्याला मदत करतो. नेक्स्ट आहे पॉइंटर आर मोर इफिशियंट इन हँडलिंग डेटा टेबल्स. इझिली आपण एखाद्या डेटा टेबल्सला हँडल करू शकतो, डेटा स्ट्रक्चरला हँडल करू शकतो बाय युझिंग पॉइंटर. पॉइंटर रिड्यूस द लेंथ अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रोग्राम. आत्ताच मी एक्सप्लेन केलं की स्पेस आणि ते कसं आपण रिड्यूस करू शकतो. दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ पॉइंटर. दे इन्क्रीज द एक्झिक्युशन स्पीड. साईज आणि लेंथ कमी झाली प्रोग्रामची तर बट ऑब्वियस तुमचा एक्झिक्युशन स्पीड काय होतो, वाढतो. पॉइंटर ॲरे गिव्ज अ कन्व्हिनियंट मेथड फॉर स्टोरिंग द स्ट्रिंग. स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी सुद्धा कॅरेक्टर ॲरे न घेता आपण पॉइंटर ॲरे घेतला तर खूप इझिली आपण स्ट्रिंगवर वर्क करू शकतो. अँड लास्ट बट नॉट लिस्ट द ॲडव्हान्टेज ऑफ पॉइंटर इज इट प्रोव्हाइड्स द वे ऑफ ॲक्सेसिंग अ व्हेरिएबल विदाउट रेफरन्सिंग टू द व्हेरिएबल डायरेक्टली रेफरन्स न करता व्हेरिएबलला बाय युझिंग पॉइंटर त्या व्हेरिएबलला जर ॲक्सेस केलं तर त्यावरती इझिली आपण वर्क करू शकतो. तर हे सगळे आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर. नाव आपण एक सिम्पल प्रोग्राम बघूया पॉइंटरचा. ओके. सिम्पल प्रोग्राम आहे. मेन फंक्शनमध्ये एक नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज केली 10. देन सेकंड पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला. ओके. आता आपण बघितलंच आहे की पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर कसा करता बाय युझिंग स्टार. इथे नॉर्मल व्हेरिएबल हे याच्यामुळे समजतं, इथे स्टार आहे म्हणून तो पॉइंटर व्हेरिएबल हे समजतं. नेक्स्ट आपण असाइन केली व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलला बाय ॲड्रेसिंग द नॉर्मल व्हेरिएबल. ओके. आता जेव्हा एन डिक्लेअर करू मेमरीमध्ये लोकेशनमध्ये एनला व्हॅल्यू 10 होईल आणि फॉर एक्झाम्पल त्याची मेमरी लोकेशन आहे 500. देन पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याची लोकेशन आहे 502. ओके, किंवा 504.
ओके. तर पॉइंटर हा ॲड्रेस घेतो एनचा, ॲड्रेस ऑफ एन. मग ॲड्रेस ऑफ एन काय आहे 501. सो पॉइंटरमध्ये व्हॅल्यू आली 500. नाऊ वी प्रिंट द व्हॅल्यू ऑफ एन व्हेरिएबल. तर त्यावेळेस आउटपुट येईल तुमचं 10%. आहे ॲड्रेस ऑफ एन. ॲड्रेस ऑफ एन प्रिंट केला %xनी. हा बाय डिफॉल्ट सी कंपायलर प्रोव्हाइड करतो. माझा आता इथे 501 मी कन्सिडर केला. जो ॲड्रेस तिथे मिळेल तो एनचा ॲड्रेस डिस्प्ले होईल. देन ॲड्रेस ऑफ पॉइंटर. पॉइंटरचा ॲड्रेस हा ॲड्रेस प्रिंट होईल. %xने आपण ॲड्रेस प्रिंट करतो. अँड व्हॅल्यू स्टोर्ड इन पॉइंटर. पॉइंटर ॲड्रेस जर लिहिला तर आपल्याला हा ॲड्रेस मिळेल. ओके. फक्त PTR लिहिला तर आपल्याला एनचा ॲड्रेस मिळेल. बट स्टार PTR लिहिला. स्टार PTR मीन्स काय की पॉइंटरवरती जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसची व्हॅल्यू म्हणजे ॲम्परसेंट ऑफ एन. एनचा ॲड्रेस 501 आहे, त्याची व्हॅल्यू 10 आहे. तर इथे आपल्याला आउटपुट मिळेल 10. कारण इथे स्टार आहे. स्टार इंडिकेट इट गिव्ज द व्हॅल्यू अँड ॲड्रेस इंडिकेट इट गिव्ज द ॲड्रेस. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉइंटरचा प्रोग्राम करू शकता. हा झाला एक प्रोग्राम. सेकंड प्रोग्राम आपण बघूया बाय युझिंग स्ट्रिंग. ओके. सो इथे आपण कॅरेक्टर ॲरे घेतला. इथे बघा साईज बाय डिफॉल्ट 10 दिली मी. ओके. सो कॅरेक्टर ॲरेची साईज, नेम ॲरेची साईज 10 आहे. कॅरेक्टर पॉइंटर डिक्लेअर केला. पॉइंटर ॲरे नाही, आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे फक्त कॅरेक्टरचा आय. देन आपण गेटेस फंक्शन थ्रू स्ट्रिंग इनपुट घेतली. आय इज इक्वल्स टू नेम घेतलं. ओके. नेम हा असाइन केला पॉइंटर व्हेरिएबलला. म्हणजे नेम ॲरेचा जो काही मेमरी आहे तो तुमचा पॉइंटर व्हेरिएबलला पॉइंट आउट करेल. आणि पॉइंटर व्हेरिएबलच्या व्हॅल्यू थ्रू आपण नेमला प्रिंट करूया. सो इथे आपण लॉजिक लावलं कारण की आपल्याला माहिती आहे स्ट्रिंग ऑलवेज एंड्स विथ /0 म्हणजे नल, जे मी आधीच्या सेशनमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. सो आपण नेम ॲरेचा यूज न करता इथे पॉइंटर व्हेरिएबलचा यूज करून नेमला डिस्प्ले करणार आहोत. सो व्हाईलमध्ये आपण कंडिशन लावली. स्टार हा काय करतो, व्हॅल्यू देतो. ओके. व्हॅल्यू आय नॉट इक्वल टू नल. ओके. जोपर्यंत नल नाही आहे मीन्स आय हा पॉईंट आउट करेल नेम ॲरेच्या व्हॅल्यूला. इथे समजा मी व्हॅल्यू घेतली असेल ABC, तर आय पॉईंट आउट करेल ABCला. जोपर्यंत नल होत नाही तोपर्यंत तो त्याला प्रिंट करत चालेल आणि आयला इन्क्रीमेंट करेल. तर अशा पद्धतीने बाय युझिंग पॉइंटर आपण कॅरेक्टर ॲरेची व्हॅल्यू प्रिंट पण करू शकतो, ॲक्सेस पण करू शकतो. तर दिस इज द वे टू यूज युअर प्रोग्राम बाय युझिंग पॉइंटर. थर्ड अजून एक प्रोग्राम दिला आहे आपण पॉइंटर व्हेरिएबलचा बाय फ्लोट पॉईंट ॲरे. इथे कॅरेक्टरचा पॉइंटर पाहिला, इथे इंटीजरचा, इथे फ्लोटिंग पॉईंटचा आपण बघणार आहोत. तर फ्लोटिंग पॉईंटचा प्रोग्राम करताना नॉर्मल एक इंटीजरचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, दोन पॉइंटर, एक फ्लोटचा व्हेरिएबल आणि एक फ्लोटचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्यांची व्हॅल्यू इथे आपण रेडियस सर्कलची व्हॅल्यू घेतली. ओके. एला जो काही तुमचा फ्लोट नॉर्मल व्हेरिएबल होता ए, त्यामध्ये कॅल्क्युलेशन करून एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केला. आणि बी हा जो पॉइंटर व्हेरिएबल होता त्याला ॲड्रेस ऑफ ए व्हेरिएबल म्हणजे जो काही फ्लोटिंग पॉईंट ए व्हेरिएबल होता ज्यामध्ये आपल्या एरिया कॅल्क्युलेट होता त्याचा ॲड्रेस हा बी पॉइंटर व्हेरिएबलला असाइन केला. म्हणजे बी एच्या व्हॅल्यू ॲक्सेस करेल आणि त्या पद्धतीने त्या व्हॅल्यू फक्त प्रिंट केला, त्याचा ॲड्रेस अँड व्हॅल्यू. सो दिस इज अनदर वे बाय युझिंग पॉइंटर वी आर ॲक्सेसिंग द फ्लोटिंग पॉईंट डेटा टाईप व्हेरिएबल ऑल्सो. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएबलवरती पॉइंटरला डिक्लेअर करू शकता आणि त्याला ॲक्सेस करू शकता. तर यामध्ये आपण पॉइंटर काय बघितलं आहे, त्याचा यूज काय आहे, तो डिफाईन कसा करायचा, आफ्टर दॅट त्याचा ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे स्मॉल एक्झाम्पल बघितलं. सो ट्राय धिस. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेशन बेस्ड ऑन पॉइंटर बघणार आहोत. ओके. थँक्यू.